आपण एक मराठी गाणं परमेश्वराला महिमा देण्यासाठी गाऊ, जे म्हणत आहे, मुक्ती देई येशू नाव, शांती देई येशू नाव. तुमच्या जीवनात आलेल्या खूप त्रास, कठीण, अवघड परिस्थिती असेल, पण परमेश्वर आज तुम्हाला बघून म्हणतो, मी तुमच्या जीवनात मुक्ती देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. मी तुम्हाला माझी शांती देईन. हालेलुया. हालेलुया. आम्ही या वचनाला धरून परमेश्वराला मिळून आता गौरव देऊया. मुक्ति दे यीशु नाम, शांति दे यीशु नाम. मुक्ति दे यीशु नाम, शांति दे यीशु नाम. भूला नाव 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 यीशु नाम, भूला नाव 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 यीशु नाम. भूला नाव 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 यीशु नाम, भूला नाव प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना नवीन महिन्याचे हे वायदाच्या आराधनाला मी तुम्हाला स्वागत करते. हे महिन्यासाठी परमेश्वराने दिलेला वचन स्तोत्र संहिता 46 त्याचा पहिला वचन. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ आहे, तो संकटासमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. या वचनात परमेश्वर आपल्याला काय म्हणतो? देव आमचा आश्रय
व आमच्या सामर्थ्य आहे. परमेश्वराचा जनो, परमेश्वर म्हणतो मी तुमचा आश्रय आहे, मी तुमच्या सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. तुम्ही तुमच्या जीवनात आलेला कष्टामुळे, त्रासामुळे, संकटामुळे तुम्ही थकून गेले आहेत, तुमच्या शरीर सीन झाले आहे, तुम्ही एकदम चिंता तुम्ही टेन्शन करून करून तुम्ही थकलो आहेत. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे, मी तुमचा आश्रय परमेश्वर आहे, मी तुमचा आश्रय आहे. म्हणजे आपल्या जीवनात जेव्हा कष्ट येतो, जेव्हा आपण कष्टात आपण चालत असतो, तेव्हा आपल्याला वाटते आपण कोणाला तरी आपला दुःख आपण बोललो तर आपल्याला मोकला वाटते, आपल्याला थोडा बरं वाटते. परमेश्वर म्हणतो तुम्ही तसा करू नका. तुमच्या जे काही दुःख आहे, जे काही त्रास आहे, तुम्ही दुसऱ्यांना सांगू नका. तुम्हाला काय करायचे, तुम्हाला माझ्या पुढे येऊन मला तुमच्या दुःखाला सांगायला पाहिजे, कारण मी तुमचा आश्रय आहे. हालेलुया. परमेश्वर तुमचा आश्रय होणारा परमेश्वर आहे, परमेश्वर आश्रय देणारा परमेश्वर आहे. म्हणून त्याच्याकडे तुम्ही जाऊन तुमच्या सर्व दुःखाला तुम्ही बोलण्यासाठी परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया. आज लोक काय करतात, सर्व लोकांना आपल्या दुःखाला ते लोक बोलतात, म्हणून लोक त्यांचा टट्टा मजा करतात, त्यांच्या हालेलुया त्यांच्या पीठ मागे काय बोलून त्यांच्या हालेलुया तिरस्कार करतात. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला बनवणारा, सृष्टी करणारा परमेश्वर मी असल्यामुळे माझ्याकडे तुमच्या त्रासांना, तुमच्या कष्टांना माझ्या समोर तुम्ही सांगा, कारण मी तुमच्या आश्रयस्थान आहे. हालेलुया. तुम्हाला आश्रय देणारा परमेश्वर मी आहे. आश्रय म्हणजे काय, आम्हाला सुरक्षा देणारा. आपण कुठेतरी आपण चालून जाऊन यदि आपण थकलो असेल, तेव्हा आपल्याला कुठेतरी कोणीतरी आपल्याला त्यांच्या घर उघडून, त्यांच्या द्वार उघडून तुम्ही इथे बसून आराम करा असं म्हटलं तर आपल्या जीवाला खूप समाधान वाटते. तसंच आपल्या जीवनात आपण खूप त्रास उठून खूप दुःख उठवून आपण आलेल्या थकलोच आहे. परमेश्वर म्हणतो मी तुझ्या सर्व बोजाला, तुझ्या सर्व चिंताला तू उठून, तू आलेल्या त्याला उठवून, तू थकला आहे, तुझा बल गेला आहे. परमेश्वराच्या जनो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला आश्रय देणार, मी तुम्हाला शांती देणार, मी तुमच्या सर्व दुःखापासून मी तुम्हाला सोडवणार. तो काय लिहिले आहे, तो संकटासमी सहाय्य करणारा सर्वसिद्ध असतो. जेव्हा संकट आहे तेव्हा ते संकटाच्या वेळी तुम्हाला सहायता करण्यासाठी परमेश्वर सर्वदा सिद्ध असतो. म्हणजे परमेश्वर सर्वदा तुमच्या संकटातून तुम्हाला सोडवण्यासाठी, सहायता करण्यासाठी परमेश्वर तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी तुमचा परमेश्वर तुम्हाला सोडवण्यासाठी परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही इकडे तिकडे जाऊन का तुमच्या वेळाला घालवतात. हालेलुया. परमेश्वराच्या चरणात या, परमेश्वराला हाक मारा, परमेश्वराला तुमच्या त्रासाला सांगा. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर आहे, तो तुम्हाला आश्रय देणारा परमेश्वर आहे, तो तुम्हाला सामर्थ्य करणारा परमेश्वर आहे. बघा नीतिसूत्र 18:10 मध्ये काय लिहिलेले आहे, प्रभूचा नाव मजबूत किल्ला आहे, धर्मी लोक त्याकडे धावतात आणि सुरक्षित होतात. हालेलुया. परमेश्वराचा नाव आम्हाला आपल्याला दिले आहे, ते नाव येशू ख्रिस्ताचा नाव. त्या नावात तुम्ही हाक मारले तर परमेश्वर तुम्हाला सुरक्षित ठेवेल.
होईल. हालेलुया. सर्व अडचणापासून, सर्व त्रासापासून, सर्व कष्टापासून परमेश्वर तुम्हाला सोडवून तुम्हाला सुरक्षित ठेवणार आहे. आमेन. हालेलुया. परमेश्वराचं नाव मजबूत किल्ला आहे. हालेलुया. लोक काय करतात, किल्ल्यामध्ये जाऊन बसून हालेलुया आपल्याला लपवतात. हालेलुया. तसं परमेश्वर जेव्हा विपत्ती येतो, जेव्हा हालेलुया तुमच्या जीवनात त्रास खूप असते, तेव्हा परमेश्वर तुम्हाला आपल्या खिल्ल्यामध्ये तुम्हाला लपवून ठेवतो. त्याच्या हाताखाली तुम्हाला लपवून ठेवतो. म्हणून तुम्हाला काय पण हालेलुया त्रास होणार नाही. तुम्हाला काय पण परमेश्वर हालेलुया दुःख होणार नाही. तसा परमेश्वर तुम्हाला सांभाळून ठेवणार. म्हणून परमेश्वराच्या जनांनो, तुम्ही परमेश्वराच्या नावात जावा. धर्मी लोक त्याकडे धावतात. हालेलुया. तुम्ही कुठे धावत आहे? हालेलुया. परमेश्वराच्या कडे धावत आहे या माणसाकडे धावत आहे? तुम्ही हालेलुया विचार करा. बाई बंधूंनो, विचार करा. तुम्ही परमेश्वराकडे धावत या. परमेश्वर तुम्हाला मदत करणार, परमेश्वर तुम्हाला सोडवणार, तुम्हाला आशीष करणार. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, जे कोणी मला हाक मारतात ते पण सच्चे मनापासून मला हाक मारतो, त्यांच्या मी करीब आहे. मी त्यांचे हालेलुया सोबत असतो. मी त्यांच्या जवळ आहे. जे कोणी त्याचा दावा करतात, जे त्याचा दावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो परमेश्वर तुमच्या जवळ आहे. म्हणून तुम्ही परमेश्वराचा दावा करा. परमेश्वर तुम्हाला सोडवणार आणि तुम्हाला आशीष करणार. या आपण डोळं बंद करून प्रार्थना करूया. स्तुती करते परमेश्वरा, धन्यवाद करते परमेश्वर, तुम्ही दिलेले हे वचनासाठी तुम्हाला धन्यवाद करते. वचनाला आशीष केले त्याबद्दल धन्यवाद करते. तुम्ही ऐकलेल्या सर्व लोकांना परमेश्वर त्यांच्या सर्व संकटापासून त्यांना सोडवून परमेश्वर त्यांना वाचवा. परमेश्वर त्यांना तुम्ही मदत करून परमेश्वर त्यांना तुम्ही आश्रय देऊन परमेश्वर त्यांना बल देऊन त्यांना चालवण्यासाठी मी तुमच्या कडे विनंती करते परमेश्वरा. सर्व लोकांना तुम्ही आशीष करा. तुमच्या हालेलुया खिल्ल्यामध्ये सर्वांना लपवून सुरक्षित ठेवण्यासाठी विनंती करते. सर्व स्तुती आदर महिमा तुम्हाला देते. येशू ख्रिस्ताच्या गोड नावात प्रार्थना ऐकून घे पिता. आमेन, आमेन, आमेन.